आजा, तुझ्याकडची लिस्ट काढून झाली का? काढली की. मग ते सगळी नावं एकत्र लिहितो म्हणजे एकत्र सापडतील. हा, काढून ठेवले तिकडं. पण मामा, हा, मी काय म्हणतोय, एवढा खर्च करायची काय गरज आहे का? झालं का तुझं सुरू? हा, रामकृष्ण हरी. तसं नाही जीजे, 1,500-2 हजार माणसं बोलायची काय गरज आहे? 1,500-2 हजार माणसं? वय मामींनी रावलेली लिस्ट काढायला सांगितली होती. माझ्या ओळखीचं कोण बी नाही राहायला पाहिजे म्हणून. मीच म्हणलं होतं तसं. एक तर एवढं नाव कमवलंय अजिंक्यनी, मग असं वाटायला नको ना की मोठं झाल्यावर आम्हाला विसरलेत म्हणून. अगं म्हणून काय एवढी माणसं बोलत येतोय? आजा, तिची लिस्ट तुझ्याकडे घे आणि तुला पाहिजे तेवढीच माणसं ठेव त्यातली. अहो पण कसं वाटेल लोकांना? काय नाही वाटत लोकांना. लग्नाच्या गडबडीत सांगायचं राहून गेलं असेल असं वाटेल लोकांना. आणि हे बघ, ज्यांना गरज आहे त्यांना सांगणारच आहे की. आणि हो, ती शीतलच्या घरातल्यांनी मेनूची लिस्ट काढलीये, ती चेक करायला पाठवतो म्हणले होते. कधी पाठवणार आहेत? मी म्हणलं पाठवायची काय गरज नाही, तुमचं तुम्ही मेनू ठरवा आणि फायनल करा. व असं कसं? आपल्याला विचारायला पाहिजे का नाही? समाधान या, अक्षी बरोबर केलंस बघ तू. आणि पुष्पे, सगळंच आपल्या सोयीने गोष्टी झाल्या पाहिजेत. हे तर काय बरं दिसते का सांगू बरं? आजा, तुझ्या आर्मीवाले मित्र येणार आहेत का? येणार आहेत की. आणि तो पंजाबचा दोस्त येणार आहे का? त्याला लवकर कळव बरं का, नाहीतर लग्न झाल्यावर पोचायचा तो. मामा, हा, ते जेडीला बघून गेलेला मुलाचा फोन आहे. अरे मग उचल की. हा, हॅलो. हा, संजय बोलतोय. हा, तुमच्याकडून अजून कळलं नाही म्हणलं आपणच फोन करावा. हा, म्हणजे आम्ही करणारच होतो फोन. 1 मिनिट मामाकडे देतो. नमस्कार, समाधान बोलतोय. हा, नमस्कार. तुम्ही फोन करतो म्हणला होता. होय, खरं तर आमचाच फोन यायला पाहिजे होता तुम्हाला, पण गडबडीत राहून गेलं बघा. हा, नाही ना, अच्छा. खरं तर आता अजिंक्यचं लग्न करायचं चाललंय, परत त्याला लवकर सुट्टी नाही ना, म्हणून त्याच्याच लग्नाची तयारी चालू आहे. त्यामुळं जयश्रीचं लग्न एवढ्यात करायचं नाही असा निर्णय झाला आमच्या घरच्यांचा. ठीक आहे. माफ करा, आम्ही स्वतःहून सांगायला पाहिजे होतं तुम्हाला, पण राहून गेलं. नाही नाही, ठीक आहे, ठीक आहे, समजू शकतो मी. ठीक आहे. जेडे, एवढे देव घरात ठेव ग. घाबरलीस ना? मैं रुक कैसे कहती? कितना डरती है तू, ह्याव आणि त्याव. आता कसं झालं, घाबरलीस ना? शितले, काय झालं? नाही, काय नाही. बरी आहेस ना? होय. शितले, अगं कसल्या टेन्शन मध्ये आहेस? अगं काय नाही, काल जेडी मला आजाबद्दल सगळं सांगत होती ना, त्याचाच विचार करत होते. म्हणजे काय सांगत होती? अगं म्हणजे आजीला काय आवडतं काय नाही असं सगळं. निम्म्या गोष्टी तर मला माहीतच नव्हत्या, पण आता सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. शितले, बघा. काय बघा? जी व्यक्ती जास्त प्रेम करत असते तिला सगळ्या गोष्टी माहित असतात बर का. नाही नाही, जेडीच्या मनात आजाबद्दल असं काय नाही. तेरे कैसे पता? तुला काय माहित तिचं आजीवर प्रेम आहे म्हणून? अगं कळतंयच की. अगं जेडीच्या मनात त्याच्याबद्दल असं काय असतं तर तिने मला एवढं सगळं सांगितलं असतं वय. अम्मी, हाँ मी, हाँ शीतल के साथ हूँ.
7 को। अरे उसके खरीदी भी करना था और निमंत्रण भी देना था। हाँ क्यों? रुक आती है मैं। क्या अम्मी ऐसे क्यों करती ग तू? या अल्लाह, अम्मीकडनं तेलाचा डबा पडलाय, सगळं तेल घरभर पसरलंय. मी जाते मदत कराय, तू जा. काय कुठं साताराला चाललंय वाटतं. हा वाट बघताय गाडीची. आम्ही इथं असताना कशाला वाट बघताय गाडीची? हा घरात लग्नाची कामं चालू झाली असतील ना. म्हणजे सगळी कामं कशी अशी पटापट 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 झाली पाहिजेत, हाय का नाही? चला बसा, आम्ही येतो तुमच्या बरोबर साताराला. तिकडे जाऊ, सगळी कामं करू आणि परत येऊ गाडीवर डबल शीट. हा चला. काय झालं? आम्ही तुमची एवढी मदत करतोय आणि तुम्ही एका शब्दानं आमच्याशी बोलत नाही. व्हॉट इज दिस? ह्याला काय अर्थ आहे राव? बर ठीक आहे, काय लागलं तर सांगा, आम्ही आहे इथंच. आता काय गाडीला असं काय वाटत नाही, आम्ही आहे इथंच. जायचं असेल तर सांगा, जाऊ की डबल शीट. हॅलो आजा, हा बोल की ग. कुठे आहेस? घरी. का ग? आताच्या आता स्टँडवर ये. माझं सातारला मैत्रिणीकडे काम आहे, ते करून येऊ. आत्ता? वय अगं आता नाही मला यायला जमणार. अरे ये की लगेच करून येऊ. अगं फौजी आलेत मला भेटायला, आता नाही मला जमणार. तू जाऊन ये जा. हा ठीक आहे. हा तू 11 मराठामध्ये आहेस होय? वय. आणि तू? 2 मराठा. अच्छा आहे. युनिट कुठलं का असे ना, मराठा लाईट इन्फंट्री मध्ये आहेस, हीच गोष्ट मोठी आहे. एक बात ध्यान में रखना, इकडे आपण गावाकडे लहानाचं मोठं झालेलं असतो, त्यामुळे इथल्या वातावरणाचा आपल्याला त्रास होत नाही. काश्मीर आणि सिक्कीम मध्ये एकदा का बर्फ पडायला लागला की 3-3, 4-4 फूट बर्फ एका नाईट मध्ये पडतो. आपल्या इकडच्या पोरांना त्याची आदत नसते, तेव्हा त्याचा भयंकर त्रास होतो. त्यामुळे त्याची मानसिक तयारी आपल्याला आतापासूनच करायला हवी. ट्रेनिंग मध्ये बर्फ का सामना हे शिकवलेलंच आहे. त्यानंतरचा प्रॉब्लेम म्हणजे आईस स्लाइडिंग. म्हणजे बर्फ घसरतो, आपल्याला काळजी घ्यायला हवी. टीम को एक साथ रहना पडता है. त्याचं ट्रेनिंग तुम्हाला तिथं खेरूला दिलं जातं. काय करायचं, कसं करायचं, हे सब शिकायला जात आहे. आणि हा तिथून जर फोन करायचं झालं तर लँडलाईन शिवाय पर्याय नाही. त्यात बी कधी कधी नेटवर्क असतं नसतं, त्यामुळे बोलायचं असेल तर नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे दुश्मनाची पोस्ट 50 मीटर 200 मीटरवर असते. हर वक्त अलर्ट राहना पडता है. हेल्मेट, बुलेट प्रूफ जॅकेट कायम कॅरी करायचं. दुश्मन कधी आला, कुठं गेला, त्याचं राशन पाणी कधी आलं, कधी गेलं, या सगळ्यांची नोंदी आपल्याला ठेवाव्या लागतात. किती लोकांनी कुठून कुठे मुवमेंट केली याची माहिती ठेवावी लागते. सबका रिपोर्टिंग करना पडता है. अयो, एवढं सगळ्याची माहिती ठेवायची असते होय? अरे मग आता तू कसं, तुला गावच्या सगळ्या खबरा असतात का नाही? अरे तसंच करायचं. मग जातोस का?
नाही बाबांनो, आपल्याच्यांना काय जमायचं नाही. थांब जी, मी देतो. जिद्दी बस. आज्या, अरे नुसतेच गप्पा मारतोस वे. अरे त्यांना लग्नाचं आमंत्रण दिलंस का नाही? लग्न कोणाचं? अहो आज्याच की. ट्रेनिंग झाल्या झाल्या लगेचच लग्न? पहिल्यांदाच असा फौजी बघतोय ज्याचं इतक्या पटकन लग्न होतंय. इतक्या सहजासहजी पोरगी कशी काय मिळाली? अहो त्यानंच आमच्या डोक्याचा ताप वाचवलाय. आधीच पोरगी बघून ठेवल्या. पोरगी आहे चांगली, आमच्याच गावातले. तर आम्हीच म्हणलं त्या सुट्टीत लग्न उरकून टाकूया. होणाऱ्या नाच सुनेला सांगा नशिबान आहेस म्हणून. फौजीची बायको होणार आहे ती. तुम्हीच येऊन लग्नात सांगा. त्या दोघांना आशीर्वाद पण द्या आणि माझी नाचसून पण बघा. अहो लय चांगली आहे पोरगी, धाडशी आहे, कुणाच्या बाला घाबरत नाही. अगं त्यासनी चहा पिऊन दे की. बर फौजी तुम्ही प्या चहा. लागलीस ना यांच्याकडे लिस्ट काढून आणली. म्हणजे कसं सारखं सारखं जायला. हे तर कशी काय शितले गेली नाहीस बाय अजून? शितले गेली नाहीस वय? नाही गेले होते पण पण काय? नाही काय नाही, नंतर जाते. नाहीतर फोन फोन करून सांगते. अगं आता येळ होता तर जायचंच ना. नाही शितले काय झाले? बरं वाटत नाही का? नाही तसं काय नाही. काय झालंय? मला मला तुम्हाला काय तर सांगायचंय. अगं मग बोल की. सांग घरी. बघ विश्वास ठेवतात का? काय झालंय? आणि तुला एवढा घाम का फुटलाय? थांब तुझ्यासाठी पाणी आणते. नाही नको. शितले काय झालंय ग? मी आता बस स्टॉपवर थांबले होते ना तर. नमस्कार आई, येऊ का? या की भैया. काय काम विमा झाली का सगळी? चालू आहेत. अच्छा शीतल, तुम्ही इथं कशा काय? नाही म्हणजे साताऱ्याला जाणार होता ना आज? हा, गाडी मिळाली नाही का? तरी आम्ही म्हणलो होतो बरं का, चला सोडतो आम्ही. पण नाही, उन्हात आणायचं तिकडे बस स्टॉपवर उभे राहिले. तरीच परत हिला त्रास झाला वाटतं. अगं कशाला थांबायचं उन्हात? भैया एवढं म्हणत होते तर जायचंच की. पटकन जाऊन आली असतीस. अहो मस्त फोर व्हीलर मधनं गेलो असतो एसी लावून. काय उन्हाचा त्रास पण नसता झाला ना. हा, वाटलंच जमेला बोलून घेतलं असतं. लावू का फोन? शीतल जायचंय का? नाही नाही, मी आज जाऊन आराम करते. आई, शीतल यांना काय झाले? तब्येत बिब्येत ठीक आहे ना? अहो तेच तर काय कळना. हा, तुम्ही म्हणताय तसंच असेल. उन्हातानाचं काहीतरी झालं असेल. काय लग्न आलंय जवळ, आता काळजी घ्या म्हणा. वय वय आता नाही बाहेर पडायची. बरं आई, येतो आम्ही. अहो थांबा की, सरबत तरी घेऊन जावा. अहो कशाला सरबत वगैरे? अहो असून दे, बसा तुम्ही. तुमचं एक काहीतरीच असतं. सुमन चल. जेडे मी बाहेर निघालोय. जीजीने चाललं तर सांग. हा, कसला विचार करतेस? काय नाही. मग काय झालं? टेन्शन आहे का?
असला तरी कुणाला काही फरक पडणार आहे का? म्हणजे काय नाही. बोल, काय झालं? तुमची बायको या घरात माप ओलांडून यायच्या आत मला या घरातून लग्न करून जायचंय. अगं वय, पण चांगला पोरगा मिळाला पाहिजे ना. पोरगा मी पसंत केला होता ना, मग का नकार कळवला? अगं तू नाही पसंत कोणाला. कुणाला म्हणजे? मला पसंत होता ना. जयडे, आपण तुझ्यासाठी दुसरा चांगला पोरगा बघूया. हॅलो, संजय ना? हा बोलतोय. मी जयश्री बोलतीये. हा बोला ना. आमच्या घरातून तुम्हाला नकार आहे. हा केला होता फोन मी दुपारी, तुमचे वडील बोलले. आमच्या घरात जरी तुम्ही कुणाला पसंत नसला तरी मला तुम्ही पसंत आहे. म्हणजे मी तुमच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. हा पण तुमच्या घरातल्यांना नाही ना पसंत. लग्न मला करायचंय, घरच्यांचा काय संबंध? अहो असं कसं म्हणताय? मला तुमच्याशी लग्न करायचंय. अहो पण घरच्यांची परमिशन नसताना कसं करणार लग्न? ते मला काय माहित नाही. मी तुम्हाला पसंत आहे ना? होय, पण म्हणजे तुम्ही एकदा घरच्यांशी बोला ना. अहो मी बोललीये, पण त्यांचा विरोध आहे. आता त्यांचा विरोध आहे, त्याला आपण तर काय करणार? काय करणार म्हणजे? काय करणार म्हणजे काय? आपण एकमेकाला पसंत आहे, आपल्याला लग्न करायचंय, त्यात बाकीच्यांच्या परमिशनचा इशेच कुठे येतो? नाही नाही नाही, घरच्यांच्या परमिशन शिवाय मला नाही लग्न करता येणार. सॉरी 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 सॉरी. आजा, मला लय भीती वाटायला लागली. अगं खरंच सॉरी. अगं मी गंमत केली. आता मला काय माहित तू एवढी घाबरशील म्हणून. तू भीती घातलीस त्याचं काय नाही. मग काय झालंय? काय नाही, मला लय भीती वाटते. अगं मी असताना कसली भीती वाटते तुला? तू असताना नाही, पण तू नसताना काय होईल ह्याची भीती वाटायला लागली. शितले, काय झालंय का? नाही अगं मग असा काय विचार करतेस? माहित नाही, पण तू इथं नसशील तेव्हा काय होईल ह्याचीच भीती वाटते सारखी. अगं नाही काय होत. आणि बघ, तू आता एका फौजीची बायको होणार आहेस. फौजीच्या बायकोनं कायम धीरानं राहायचं असतं काय. आणि तसं बी तू कोणाला घाबरत नाहीस. हा, आपण लवकरात लवकर लग्न करूया. अगं वय करायचंच आहे की. आणि 30 मे तारीख ठरलीच की. आणि जेडीच्या लग्नाचं मामानं डोक्यातनं पण काढले. म्हणजे पोरगा चांगला मिळाला तर तिचं लग्न करायचं. आणि आता ठरलेली तारीख तर बदलणार नाहीत. 30 मे लई पुढची तारीख होती. आपण उद्याच्या उद्या लग्न करूया. अगं शितले, एवढी का गाय लागली तुला? अगं लवकरच लग्न होणार आहे आपलं. आजा, आपल्या लग्नाला कुणाची नजर तर नाही लागणार ना? गप, असं काय होत नाही. मला खात्री आपण असं काय होऊ बी देणार नाही. आणि हे बघ, मी बॉर्डरवर गेल्यावर पण तुला असंच धीरानं राहायचंय. वचन दे. नाही